मग शामराव हे पूर्ण वावरातली पराठी उपडा लागते मग नाही? हां, किती एकर आहे? किती एकरात आहे पराठी? हा गोविंदराव, हे पूर्णची पूर्ण पराठी आपल्याला काढणं आहे. पूर्ण हे 2 एकरात पराठी आहे आणि 4 थैल्या लावल्या त्या मॅम. तर पूर्णची पूर्ण पराठी काढणं आहे आपल्याला. तर सांग किती काय घेशील उधळं फुदळं तर. असं म्हणजे 2 एकरात पराठी आहे ना, आणि 2 थैल्या लावल्या आहे म्हणतं. तर रोजानं सांगतं का मग उधड्यानं सांगतं? सांग मग बा तसं. हां, रोजानं म्हणशील तर रोजानं, आणि उधडं जर म्हणत असेल तर पाय मग काय किती काय मध्ये कसं काय देतं तर सांग मग तसं. तू सांग ना उधड्या काय घेशील तर. हा, एकानं उधडं घेऊन घे. एका दिवसात कर नाही तर हप्त्याभरात कर. हा, सांग उधड्याचं किंमत किती काय घेतं तर. 2 एकरात आहे 4 थैल्या आहे. आता मी काय सांगू त्याच्यात शामराव भाऊ? हां, तू सांग आता किती मध्ये तुला परवडते देवाले हे सांग मला तसं. एक काम कर मग, 2 एकराचे 1000 रुपये घेऊन घे. हा, 1000 रुपये घेऊन घे. मस्त 500 रुपये एकर आणि करून टाक. 2 दिवसाचं काम आहे ते. 2 दिवसात होते काय का शामराव भाऊ? हां, 2 दिवसात होते काय ते 2 एकर पराठी उपडणं, 4 थैल्या आहे ना? हां, 2 दिवसात नाही होत त्या. हां, आणि 1000 रुपयात काही परवडत नाही बा. बरोबर सांगतो, लयच कमी बोलून राहिला तू. 1000 रुपयात काय परवडून राहिलं? हां, तर तू सांग मग बा, तू सांग तुला कितीमध्ये परवडते. त्या हिशोबानं घेऊन घे जाऊ मग. कोण घे सांगतो तुला? काही जास्त नाही, फक्त मला 650 रुपये एकर देऊन दे. हां, 1300 रुपये देऊन दे 2 एकराचे. बाद तुला बक्क पार पराठी काढून देतो. हां, आणि धुऱ्यावर फेकपाक करूनही देतो. तर सांग मग. ठीक आहे, चाल जाऊ दे आता काही जास्त घिसघिस तू बी नको करून, मी नाही करत. घे 1300 घेऊन घे. हा, आणि काढून देऊ ते पूर्ण पराठी उपडपड करून मस्त गंज मंज लावून. हा, बाहेर गिर काही फेकू नये. फालतू त्या कुपामध्ये कसं आहे फालतू धुऱ्यावर कचपट होते ते. त्याच्यापेक्षा मस्त गंज करून टाकतो आणि जाळून टाकू. हा, एखाद्या दिवशी मस्त. नाही तर गंज पंच करून राहू देतो. थोडेसे सोकले 8-15 दिवसानं जाळून टाकन मी. बरं ठीक आहे मग. उद्या येतो मग. हां शामराव भाऊ, उद्या सकाळपासून येतो आणि करून टाकतो मग. बरोबर ठीक आहे ना, ये उद्यापासून ये काढून दे. सोला यार आता पूर्ण पाण्यावर येऊन गेला. हा, मस्त फुलावर पकडून राहिला. आता पाणी द्यायला लागते. या टायमात पाणी दिलं का मस्त कडाडून फुलावर फुलते मग मस्त चण्याले. हा, यावर्षी मस्त जमला गिमला बेटा, हरभरा मस्त जमला. आता काय करतो, आता मस्त आता उद्यापासून पाणी सोडून देतो. पैप आता ते तिकडे गवाट टाकली आहे, तिकडले उचल खाचल करून इकडे आणून टाका लागेल आणि सोडून द्यावं लागेल पाणी. हा, मस्त आता हे एक पाणी दे ना, याच्यानंतर 2 पाणी दिले का आपला हरभरा मस्तच जमून जाते. एवढ्याच तरीची बहीण एका एकरामध्ये चांगला 10-12 पोते आरामात होते का चणात आपल्याला. हा, चला आता मस्त उद्या करूनच टाकतो. पाहून घ्यावं तुम्ही इकडे आहे आणि मी पूर्ण गावात पाहून राहिली होती तुम्हाला. हा, पूर्ण गावात ढूंढून काढलं तुम्हाला, कुठंच नाही दिसून राहिले. म्हटलं बा शामराव भाऊच्या इकडे गेले असेल तर तिकडे जाऊन पाहिलं, तिकडे नाही दिसले. साऱ्या गावात आवाज देऊन राहिली ह्या गल्लीत ह्या गल्लीत, आणि तुम्ही इकडे वावरात आहे. काऊन काऊन ढोंढून राहील तू मला? हा, काऊन काय झालं? तुला सांगितलं होतं तर मी वावरात चाललो म्हणून. हा, आता इकडे वानेरं फन्नेरं राहते, मोकाट ढोरं राहते, बकऱ्या फकऱ्या राहते. हा, तर पाहा लागते ना थोडंसं वावरात. आणि चना गिना आता मस्त फुलावर वर येऊन राहिला, वानेरं फन्नेरं बाई जोर करते. हा, पार झाडं वरपूर खाते ना सोल्याचे चण्याचे. हा, म्हणून इकडे आलो होतो. काऊन काय म्हणतो ती तू? कोणतं काम पडलं तुला आता? अव तर तिकडे तो तुरीवाला आला ना, त्या दिवशी तुम्ही फोन लावला होता ना, तुरी इकाच्या आहे बा, काय भाव चालू आहे तूर पाहून घे. हा, तर तो येऊन बसला ना अर्ध्या घंट्यापासून घरी. हा, काकाजीले बोलावा काकाजीले बोलावा, काकाजीनं फोन केलता काकाजीनं फोन केलता. हा, तर आला तो, बोलून घ्या त्याच्या संग. तुरी विकायच्या आहे का काय भाव म्हणते काय नाही म्हणत, तर बोलून घ्या त्याच्या संग. आला आहे आता. राहू दे, सांगून दे त्याला आता गीता काही इकत नाही म्हणा. हो, अजून आता तुरीला म्हणते आता सध्या 8,000 चालू आहे, अजून भाव वाढते म्हणते पुढं. हा, तर 5-6 क्विंटल तुरी आहे आपल्याजवळ, तर म्हटलं ठेवून राखावं बा. हा, काय घाई गडबड करून इकाव. मस्त 10 हजारावर तुरी जाते आता, 10-11 हजारावर. तर मस्त 2-3 हजाराचा फायदा होते ना आपला. तर सांगून दे त्याला आता गीता इकत नाही म्हणा, मग इकत म्हणा. फोन लावून म्हणा मग तुला. हो, मग त्याला तसं फोन करून सांगितलं का नाही? तो गणेशपुरावरून इथं आला पुसल्यात. हा, मग पहिले सांगायला पाहिजे होतं त्याला नाही इकत बा म्हणून. फालतू त्याला कायले बोलावलं मग बिना कामाचं? त्याचं पेट्रोल गेलं. हा, बोलता येते का बा पक्क इकाच आहे? चांगल्यानं सांगा का बा नाही इकाच आहे सध्या, पाहाच आहे, पाहून घे, भाव पटन तर देईन, नाही तर राहिलं. असं तसं चांगलं सप्पा बोलून घ्या लागते. त्याला बोलावून घेतलं गणेशपुरातून इथं ना, मग आता म्हणून राहिले त्याला वापस जाय. मी की नाही बोलत त्याच्या संग, जा तुम्हीच जा घरी ना बोला. आता हे वावर मोकट सोडून तसंच जाऊ काय आता? हा, जाऊ दे त्याला. माझ्याजवळ मोबाईल आहे, मी फोन लावतो आणि बोलून घेतो तिच्या संग. ते तिकडे धुऱ्यानं वानेरं होते मग. आणि हा, मग ते वानेरं आले गेले हरभऱ्यात तर पूर्ण हरभरा वरपून काढन ना. त्याच्या संग बोलायला जासाठी लावतो मी त्याला फोन, इथून लावतो, बोलतो तिच्या संग. ते पाय शांत, ते पाय वानेरं. अमाय किती सारे वांदे आहे हो. हा, पूर्ण कडपचा कडपच आहे माय. हा, हाकला त्याले, हाकला ना, पूर्ण हरभरा खाऊन राहिले ते. पाहून घ्या बरं किती 4-5 वांदेर बसले ते, पूर्ण कडपचा कडपच बसलाय बापा. हाकला द्यायले. हा, तो फटाका आहे ना, फटाका फोडा फटाका. चू रे चू. बापरे, किती थेट वांदेर आहे बापा. पळूनही नाही राहिले, हालूनही नाही राहिले. हा, अजून खाऊनच खाऊन राहिले. हाकला द्यायले, हाकला थोडेसे ढसानं अंदर. हा, ते फटाके गिटाके आणा फोडन ते. हा, चटकूनच गेले वांदेर ते इथं. रोजच येते वाटते. हा, मग पाय बरं, तू म्हणतो याला सांगायला जाईन त्याला सांगायला जाईन. हा, इकडे मग माहिती आहे ना आता. पाय बरं, आता आपण निघून गेलो असतो तर पार पूर्ण हे हरभरा खाऊन टाकला असता वानेरायनं. थांब आता हाकलू दे देईल. होय लोक तू. चू रे चू.
पया पया पया. चुरे 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 चुरे. बोला आपला मोती कुठे गेला होतो? हा डॉगी ये रे मोत्या, मोत्या, मोती. कोण्या कामाचा आहे तो मोतीनं पोती? हा, जाऊ वावरात वाननेर येते, काही ढोरं येते, तवा येत नाही तो. हा, आणि मग दिवसभर वावरात पडला राहते. छू रे छू छू. पाहून घ्या बरं. हा किती धीट वाजणे राहते. हा अटकूनच नाही राहिले. एवढं हाकलून राहिलो आपण तरी पळूनच नाही राहिले. हा जाण ते फटाका आणा. फटाका कुठं ठेवला तर तो फोडा तो फटाका. अहो ते खोपडीतच आहे ते फटाका. कार्पेट संपलं ते. हा, कार्पेट संपलं ना. पोट्ट्याले 2-3 दिवसापासून सांगून ठेवलं, कार्पेट आणजो रे एखादा पाव, कार्पेट आणजो रे एखादा पाव. हा, आणत नाही ना. तर टायमावर काय फटाके फोडू मग आता? हा, नवान नेरत असे धीटून गेले, आता काय करत नाही. छू रे छू छू छू. हाय चुरे चू 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 चू. छू रे छू छू छू. पयाले बापा पयाले वाननेर किती जीव काढून हाकला लागते यायले तेव्हा कुठं पळते ते. हा नाही तर काही ऐकत नाही वाननेर. काय वाननेर आहे बापा, पल्ले धीटून गेले. हा नाव ऐकायलेच नाही पाहत. अरे हरभरा आता पाय. हा, हे एवढ्या जाग्यातला पूर्ण हरभरा ते ना पाहून पेर कसा लुचून टाकला पूर्ण. हा, पार वरपूच खाल्ला. काही काही तर झाडच उपडून गेले माय. हा, किती नुकसान होते वानेराचे आहे ना. हा, पाय बरं किती सारं नुकसान झालं तर. अमाय हो. हा एवढ्या जाग्यातलं तर पार खरगच करून टाकलं त्यानं. हा किती मोठा हरभरा खाल्ला तो. हा मस्त आपण आता खात देतो, फवारा देतो, हा मजुऱ्या लावतो. एवढा खर्च करून एक डाव वानेरा येऊन गेले का पार नुकसान करून जाते बापा. हा किती हे खाऊन गेले एवढ्या याच्यातलं. हा बरं झालं आपण होतो तर नाही राहिलो असतो, घरी राहिलो असतो तर आपण येईपर्यंत तर पार लंब करून टाकलं असतं पूर्ण वावरचं वावर. काय वानेर आहे बापा. नाही त्या हिची बहीण दिवसानं पावा तर वानेरानं ढोरं तारात देते आणि रातच्यानी ते जंगली जनावरं रोईन डुकरन फुकरन हे न ते. हा, दिवसानी पा रात्री पा. दिवसाने जागली करा, रात्रीने जागली करा, नीरा जागल्याच करणार आहे ते. हा, काही काम न धंदा. तरी हिची बहीण एवढी मेहनत करूनही कास्तकाराच्या मालाला तर भाव देतच नाही. हा, चालू राहते ते नीरा. हा, सिंपल MSP त्याची 4-5 हजारापासून चालू करते. कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही. हा, अजून त्या कोण्या कायले भाव नाही. मग काय करावं कास्तकारानं? करते मग इकडे तिकडे आत्महत्या, झाडावर गड्यात लटकून कुठंही. नाही तर काय हो, कोणी लक्ष नाही देत कास्तकारावर. जिकडे पहा तिकडे सगळ्या गोष्टीत कास्तकाराचंच मरण आहे. जास्त पाणी आलं तिकडूनही मरण, कमी पाणी आलं तिकडूनही मरण. हा थोडंसं भाव वाढून द्या, मस्त MSP वाढून द्या सगळ्या किमतीची. हा मग सगळ्या किमतीच्या MSP वाढून दिल्या. रासायनिक खतं हे ते याच्या किमती कमी करावं. हा कीटकनाशक आहे याच्या किमती कमी करून टाकावं. मग कुठं कास्तकाराच्या खिशात थोडासा पैसा वाचते. नाही तर मजा तर आज नोकरदाराचीच आहे. मस्त 10,000 रुपये कमावते महिन्याचा, सन्न आदिशान शूटिंग मध्ये घुमते. कास्तकाराचं काही हित नाही होत. जाऊ दे, काय करावं आता, कोणाला सांगावं. जसं आहे तसं करावं आता. काय करत आता आपल्या नशिबी आहे कास्तकारी तर करावंच लागते. आता काय करत आता, एकटाक करून कुठं जातं मग शहरात फालतू जीवनाचे हाल करायला. बरं चला मग आता थोडेसे तिकडे हाकलून देऊ जंगलात. 2-3 वावरं तिकडे करून टाकू, मग काही येत नाही. चला थोडेसे येऊ जेवून खाऊन घरून. हो चल, हाकलून देऊ थोडेसे तिकडे, मग काही येत नाही ते 2-3 दिवस. सांगा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग उद्या नवीन भागात.